मी अनुसया गोविंदा शिंदे, बाणगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. मी कुस्ती पंढरी या गावातून येतो आहे. आता जे तुम्ही कोल्हापुरी चप्पल बनवलं ते मी आमचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळं माझं BA गारगोटीला झालं. त्याच्यानंतर मला MIDCला जाण्याची म्हणजे हे वाटलं नाही, नोकरी करावीशी वाटली नाही आणि BA तेवढे माझ्याकडे पैसे नव्हते भरायला. तर म्हणून मी या धंद्यात आलो आणि आमच्या गुरुकडून जेवढं मला कला मिळाली त्या 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 कलेचा वापर करून 3-3.5 महिन्याची कला म्हणजे 3-3.5 महिन्यात मला जेवढं शिकायला मिळालं त्याचा वापर करून माझ्या कलेचा वापर त्यामध्ये केला आणि ही कला मला हळूहळू संपादन होत गेली. आणि हे चप्पल मी पूर्वीपासून म्हणजे बरीच वर्ष झालं बनवतो आहे. आता गेली 20 वर्षे बनवतो आहे. हे चप्पल आहे ते आता इटलीला जाणार आहे. ते कितीला हे चप्पलाची विक्री झालेली आहे आणि या चप्पलाचं वैशिष्ट्य थोडक्यात आम्हाला सांगा. आता मी तुम्हाला एवढं सांगू शकतो आहे की आमच्या मित्रांच्या माध्यमातून मला माझी यस राज मॅन्युफॅक्चरिंग वर्क्स नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीचा मी प्रोप्रायटर आहे. परंतु मी स्वतः कारागीर असल्यामुळं मला एक चॅलेंज मिळालं असं की एक असं चप्पल बनवायचं आहे आपल्याला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढे 5,500 कारागीर असतील तर ते जे बनवत नाहीत किंवा त्यांच्याकडून आत्तापर्यंत जी कला झालेली नाही किंवा मार्केटला नाही ती कला तुम्हाला बनवायची आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी कला तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवलेली नसलेली अशी कला तुम्हाला तिथं मला चप्पल बनवून द्यायचं आहे. ते मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि ते मी पूर्ण केलं. आणि ह्या चप्पलचं अजिबात मोल नाही, कारण मी माझा जीव ओतून माझी सर्व कला पणाला लावून चप्पल केलेलं आहे आणि ते चप्पल वैशिष्ट्यपूर्ण असं झालेलं आहे. तर हे चप्पल जे आहे ते आता आज किंवा उद्या इटलीला जाणार आहे. काय नेमकं त्यामध्ये वेगळेपण हातात घेऊन दाखवू. हां, या चप्पलचं वैशिष्ट्य सांगायचं झालं, हे चप्पल मी बनवलं आहे. तर या चप्पलचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर हे चप्पल सहजासहजी 2 ते 3 दिवसात न बनणारी गोष्ट आहे. कारण याचे सर्व जे वर्क्स केलेले आहेत, सूक्ष्म वर्क ह्याच्यावरती जे कला केलेली आहे, तर ती कलेचं पॉईंट असे आहेत की याच्यामध्ये 4 चमडे आहेत: टाच, टापीस, नळका, तळ आणि वानवड. हे करत असताना ह्याची जी तकटणी आहे, लोखंडी हस्तीनं जी तकटणी करावी लागते, त्या तकटणीला माझ्या मते ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 ते 3 व्यक्तीच असे आहेत की ती तेवढा योग्य वेळ देऊ शकतात. तेवढा वेळ कुणाकडे नाही, तेवढा वेळ कोण देत नाही. परंतु मला तो द्यायचा होता. मला ते वेगळं वैशिष्ट्यपूर्ण चप्पल करायचं असल्यामुळं आणि माझी आणि आमच्या गुरूंची ती खासियत असल्यामुळं ते मी केलेलं आहे. आणि त्यामुळं या चप्पलची पहिलं वैशिष्ट्य की हे चप्पल चमकत आहे आणि ही चमक कायमची राहणार आहे याची खात्री मला आहे. ह्याची खात्री आहे चमक. हे एक वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या जे वेण्या आहेत, कोल्हापुरी चप्पलला वेण्या असतात, कापशी चप्पलला वेण्या असतात. तर त्या वेण्या लोक 8 घालतात, 6 घालतात, 5 घालतात, 4 घालतात. मी कापशी चप्पलला 25 घालतात, 30 घालतात. परंतु मी कोल्हापुरी चप्पलचा पट्टा बारीक असूनसुद्धा, कोल्हापुरी चप्पल हे आहे, कापशी चप्पल नाही आहे. कापशी चप्पलचा मोठा पट्टा येतो आहे, हा छोटा पट्टा आहे. तरी पण मी याच्यावरती 20 वेण्या टाकलेल्या आहेत. एक वेणी बनवताना 3 सळ काढावे लागतात. 3 सळ एक वेणी बनवताना 3 सळ काढावे लागतात. त्या 3 सळाची एक वेणी असते. एक वेणी, ती वेणी 2 mm 3 mmची असते. परंतु मी सळ एवढे लहान काढलेत की ती वेणी 1 mmची झालेली आहे. वेणी 3 सळाची वेणी 1 mmची, मग सळ किती mmची असतील. अशा प्रकारची ही वेणीची कला आहे. आणि त्याच्यानंतर अजून खरंच कोल्हापुरी चप्पलची इतकं किंमत असू शकते का आणि आपल्या या चप्पलची किंमत किती आहे? आता तो प्राडाचा विषय जर घ्यायचा झाला तर आता 5 ते 6 महिन्यापासून प्राडाचा विषय कोल्हापूर जिल्ह्यात चालला आहे. त्याच्या अगोदर प्राडा कंपनी काय आहे, अस्तित्वात आहे की नाही, कुठल्या देशात होती माहीत नाही. परंतु जागतिक कंपनी आहे लेदरमध्ये काम करणारी. त्यांना कोल्हापूर चप्पल ही जागतिक ब्रँड आहे उद्योगाचा. त्यामुळे त्यांना इकडे यावंसं वाटलं आणि त्यांनी ती चप्पल करण्याचा ध्यास घेतला. आणि त्यांच्या हातून एक चूक झाली की आमचं कोल्हापुरी चप्पल घेतलं आणि त्यांचा ब्रँड लावून इथं त्यांनी ती 1.25 लाखाला विकली. त्याची किंमत कदाचित 250 रुपये असण्याची शक्यता आहे. ते त्यांनी बनवली काय विकत घेतली मला माहीत नाही. परंतु आमची जी कोल्हापूरची जी हस्तकला आहे ती हस्तकला त्यांनी बनवलेल्या विकलेल्या 1.25 लाखाच्या चपल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे.
आणि अशी 10 ते 12 कारागीर या जिल्ह्यामध्ये अजूनही आहेत आणि त्यातलं हे एक चप्पल आहे. नॅशनल अवॉर्डला जी कोल्हापुरी चप्पल जाते ती 2 ते 3 लोक बनवतात. त्यातला मी एक आहे, राजेंद्र शिंदे, की माझी पण चप्पल नॅशनल अवॉर्डला जाते, परंतु अजून मला पुरस्कार मिळाला नाही. तर प्राडा कंपनीचा जो विषय आहे तो घ्यायचा जर झाला तर त्यांनी आता कोल्हापूरमध्ये येऊन 85,000च्या पर्यंतची चप्पल बनवायचं त्यांनी प्रयोग चालू केलेला आहे आमच्या लोकांना घेऊन. तर ते वास्तविक खरं आहे की तेवढ्या किमतीची चप्पल असू शकते आणि विकायला हरकत नाही. परंतु ही जी चप्पल आहे ही आमची कोल्हापूरची जी चप्पल आहे, ज्या कातड्याची बनलेली आहे, नॅचरल टॅनिंगची चप्पल आहे. नॅचरल टॅनिंग म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेलं चमडं आणि त्यावर बनलेली चप्पल, शरीराला चांगल्या प्रकारचा उपयोग या चप्पलनं होतो आहे. आणि याच्यामध्ये आपण कला करायची आहे, ती ही कला आहे. तर प्राडा कंपनीच्या तुलनेनं जर आपण कोल्हापूर चप्पल विकायची म्हटली, प्राडा कंपनीच्या तुलनेनं किंवा जगामध्ये ही चप्पल अतिशय चांगल्या प्रकारे विकायची म्हटली, तर अशा प्रकारची कला जर कोल्हापूरमध्ये कोण करत असतील तर त्यांनी आवर्जून एकत्र येऊन ही कला करायला हरकत नाही. याची किंमत आत्ताच्या पद्धतीनं आत्ताच्या रेटनुसार ही 50,000 ते 51,000 असायला हरकत नाही. या चप्पलची किंमत, आमच्या चमड्याची किंमत आणि चमड्याचं टॅनिंग आणि यावर केलेलं वर्क पाहता. सर या चप्पलचं कोल्हापुरी चप्पल जे कारागिरी लोक बनवतात, हस्तकला असल्यामुळं हातानं बनवायची असते. ती हस्तकला बनवत असताना दोन चप्पलांची जोडी तयार होते. एक चप्पल जर पूर्ण केलं आपण बनवून जोडी, तर एका चप्पलचं फक्त एका पायाचं वजन करायचं आणि दुसऱ्या पायाचं वजन करायचं. शक्यतो 5,500 कारागिरांच्या माध्यमातून आणि कर्नाटकाच्या काही भागात लोक आहेत आपली, त्या सर्वांनी आपापल्या चप्पलचं वजन करायचं. कुणाचंही वजन एकसारखं येणार नाही. एवढं लांबट लावू नका. ठीक आहे. माझ्या चप्पलचं या चप्पलचं वजन, एका चप्पलचं वजन 211 ग्रॅम आहे. आणि त्याच प्रकारे हे दुसरा पाय आहे, याचं पण 211 ग्रॅम वजन आहे. 2011 साली ज्या वेळेला स्पर्धा झाली होती त्यावेळेला एक चप्पल मी बनवलं होतं स्पर्धेसाठी, त्याचं पण 284 ग्रॅम वजन होतं आणि दुसऱ्या पायाचं पण 284 ग्रॅम वजन होतं, जे कुणाला आज तागायत शक्य झालेलं नाही आणि ते आपण शक्य केलेलं आहे आणि शक्य होतं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.